आज अभिषेक असता तर वेगळा इथे निवडणुकीचं मजा असते. कारण अभिषेक सगळं हँडल करायचा फर्स्ट टाइम आहे की अभिषेक नाही आहेत आणि मी निवडणुकीला उभी आहे. तर त्यांची खूप आठवण येते आणि पण त्याची साथ आहे ते मला माहिती आहे. याच्या आधी कुटुंबीय पण तुमच्यासोबत होते, दुसालकर साहेब होते. पण यावेळी तुम्ही काय कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. आधीही सांगितलं. त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर असणारच आहेत. पण राजकारणामध्ये त्यांचे विचार वेगळे आणि माझे विचार वेगळे आहेत. तुम्ही आता सासूबाईंचे तुम्ही आशीर्वाद घेतले त्यावेळी त्या सुद्धा भावूक झाल्या. परिवार सोबत आहे त्याच ताकदीने. हो, म्हणजे नक्कीच. कारण त्या माझ्या आई आहेत आणि जसं ते अभिषेकला मिस करतात, तसं मीही मिस करते. आणि मला म्हटलं होतं की पहिल्यांदा आलं की अभिषेक नाही आहेत आणि त्यांची कमी खूप जाणवते. विजय निश्चित आहे या वॉर्डमधून. नक्कीच मला वाटते की विजय आहे. कारण जे अभिषेकने केलेलं काम आणि मी केलेलं काम बघून विकासासाठी लोक नक्कीच मतदान करतील. मी त्यांचं तर नाव घेतलं अभिषेक सावंतांचं, पण सुरुवातीपासून त्यांचा फोटो वापरू नका किंवा त्यांच्या नावावरून राजकारण करू नका. ते शिवसेनेचे नेते होते, अशा प्रकारची तुमच्यावरती टीका झाली. तर प्रचार दरम्यान हे सगळं कसं काय तुम्ही? शिवसेनेचे नेते असले तरी ते माझे पती आहेत आणि कुणालाही हक्क नाही आहे की त्यांचा फोटो वापरायचा की नाही सांगायचं. त्यामुळे मला त्यावरती कमेंट्स करायची नाही आहे. निवडणूक आहे, आज जे लोक मतदान करणार आहेत, काही सांगणार, काय आवाहन करणार लोकांना? प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे. कारण विकासासाठी आणि जर खरंच योग्य व्यक्तीला तुम्ही मतदान कराल तर नक्कीच विकास होईल प्रभागाचा. तर प्रत्येकाने वोट करा आणि मतदान बदला. ठाकरे बंधू एकत्र आले, एक मराठी माणसासाठी ते सोबत आले आणि आम्ही 20 वर्षाचं सगळं वय विसरून सोबत आले. त्यामुळे ते वारंवार आवाहन करतायत. तर ठाकरे गटाच्याच उमेदवार तुमच्या समोर उभ्या आहेत. तर कठीण वाटते ही लढाई? नाही, मला नाही वाटत आहे. कारण मी आत्ताच म्हटलं की जे आम्ही काम केलेलं आहे, कामावरती वोटिंग होईल. तर मला असं वाटत नाही की हे असं बोलून मराठी लोकं मतदान अशा व्यक्तीला करतील ज्यांना काहीच माहीत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.